ओम गम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण बघूया गणेश पुराणातील दुर्वा महात्मा. गणेश पुराणातील उपासना खंडामधील दुर्वा महात्मा. तर एका गावामध्ये सुलभ क्षत्रिय, समुद्रा त्याची पत्नी आणि एक ब्राह्मण मधुसूदन ब्राह्मण असे तिघ राहत होते. क्षत्रिय सुलभचं क्षत्रिय जरी नाव असला तरी त्याच्या स्वभावामध्ये कंजूसपणा भरलेला होता आणि त्याच्याच नावाप्रमाणे त्याची पत्नी सुद्धा. आणि जो दरिद्री असलेला, भिक्षा मागत असलेला ब्राह्मण होता मधुसूदन. एकदा या तिघांमध्ये अन्नावरून द्वंद्व झालं. म्हणजे काय की भिक्षा मागता मागता मधुसूदन ब्राह्मण या क्षत्रियाच्या घरी आलेला. क्षत्रियाने जो सुलभ, ज्याचं नाव आहे, त्याने या ब्राह्मणाला भिक्षा तर नाहीच दिली, तो त्याच्याशी अपशब्द बोलला आणि वादावाद घालायला लागला, दुरुत्तर द्यायला लागला. बरं, हा क्षत्रिय असा वागला, पण जो ब्राह्मण बुवा तिथे भिक्षा मागण्यासाठी आलेले त्यांनी सुद्धा त्या क्षत्रियाला दुरुत्तर दिलेलं. असं त्यांचं युद्ध. त्यांच्याच कर्मामुळे, पातकामुळे अशा त्यांना पुढच्या जन्मामध्ये अनुक्रमाने गाढव, वृषभ व जी त्याची पत्नी होती ती भिकारणी दैनंदिन अवस्थेमध्ये फिरू राहिले. अशा प्रकारे या तिघांचाही जन्म झालेला आणि ते आपली यातायात त्यांची सुरूच होती. असं करताना त्या तिघांमध्ये पूर्वसुकृत काहीतरी पुण्यकर्म केल्यामुळे गणेश उपासना घडली. ती अशी, जो वृषभ आणि गाढव रूप घेतलेले, तर मागच्या जन्मात अन्नावरून जी त्यांच्यामध्ये जे द्वंद्व झालेलं ते या जन्मात सुद्धा तसंच सुरू होतं. म्हणजे त्या दोघांमध्ये गणेश मंदिरापुढे हिरवगार गवतांची पेंडी ठेवलेली, ती खाण्यावरून दोघांमध्ये युद्ध झालं. युद्ध म्हणजे प्राण्यांचं जसं खाण्याच्या बद्दल शिंगाणे ढुसे मारणे, अशा प्रकारचं त्यांचं ते युद्ध त्यांच्यामध्ये सुरू झालं. या त्यांच्या हाणामारीमध्ये, या द्वंद्वामध्ये तिथलं हिरवगार गवताचं एक दुर्वेचं दल वाऱ्यासोबत उडत जाऊन पुढे जे गणेश मंदिरामध्ये जी गणेश प्रतिमा होती त्यावर जाऊन ते पडले. अशीच काही अवस्था जी भिकारणी, त्याची पत्नी मागच्या जन्मातली जी होती, तर खूप पाऊस आल्यामुळे, वादळ फुटल्यामुळे ती मंदिराच्या प्रांगणमध्ये, मंदिराच्या कोसरीमध्ये आसऱ्यासाठी गेली. तिथे भजन, कीर्तन, नामजप, पूजा अर्चना हे सगळं चाललेलं. तर ते तिने जवळून बघितलेलं. तर ह्याच्याच पुण्याईमुळे आकाशातून एक दिव्य विमान आलेलं आणि या तिघांनाही अन्वधानाने का म्हणा, शिवाचे पुत्र गणेश यांची उपासना घडलेली, म्हणून यांना गणेश लोक प्राप्त झालेलं. तर सांगायचा आशय असा की जर चुकून सुद्धा एक दुर्वा दल आपल्याच्याने गणेशांना अर्पण झालं तर त्याचं इतकं मोठं फळ सांगितलेलं आहे. दुर्वा ही दीर्घायुष्याची सुद्धा प्रतीक आहे. तर अशी ही गणेश पुराणामध्ये आलेली दुर्वाचं महात्म्य. आशा करते ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि नक्कीच आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करूयात आणि बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करूया. नमस्कार, मी प्राची मलमकर, वास्तुतज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. धन्यवाद. पुढे भेटूयाच.